काही रहस्य अशी असतात जी कधीच उघडायला नको असतात, कारण ती उघडकीस आल्यावर तुम्हाला फक्त पश्चाताप आणि भीती मिळते. मंगळाजोडीच्या सुंदर गावामध्ये दडलेली अशीच एक गोष्ट आहे, एका रहस्यमय भयान झाडाची. एका तरुण अभ्यासकाने हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एका अशा भयान वास्तवाचा सामना करावा लागला ज्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. मंगळाजोडी ओडिसामधल्या चिल्का सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेले एक शांत आणि सुंदर गाव. हे ठिकाण जगभरातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखलं जातं. या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि पाणी असल्यामुळे इथे दिवसभर किलबिलाट असतो, पण संध्याकाळ झाली की शांतता पसरते. ती शांतता इतकी गहिरी असते की काहीतरी अशुभ असल्यासारखं वाटू लागतं. याच शांततेमध्ये दडलेली आहे एका भयान झाडाची गोष्ट. ही गोष्ट आहे दशरथ नावाच्या एका तरुण पक्षी अभ्यासकाची. तो मुंबईहून खास याच झाडाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी मंगळाजोडीला आला होता. इंटरनेटवर त्याने या झाडाबद्दल अनेक विचित्र गोष्टी वाचल्या होत्या. कोणीतरी सूर्यास्तानंतर तिकडे जाऊ नका असं लिहिलं होतं, तर कोणी झाडाला स्पर्श केल्यास मृत्यू होतो असं. दशरथला हे सगळं केवळ अंधश्रद्धा वाटलं. त्याला वाटलं की या गोष्टींवर संशोधन करून लोकांना सत्य सांगावं. पहिल्याच दिवशी त्याने गावात फिरून झाडाबद्दल चौकशी सुरू केली, पण गावकरी त्याच्या प्रश्नांना टाळत होते. माफ करा साहेब, पण आम्ही त्याबद्दल बोलत नाही, एक जण म्हणाला. तुम्ही इथले पाहुणे आहात, फक्त पक्षी बघा आणि परत जा, त्या झाडाच्या नादी लागू नका, दुसरा म्हणाला. दशरथला हे सगळं अधिकच गूढ वाटू लागलं. संध्याकाळ होत आली होती आणि गावात एक प्रकारची भयान शांतता पसरली होती. लोक आपापल्या घरांमध्ये शिरले होते, जणू काही बाहेर काहीतरी घडणार आहे. शेवटी त्याला गावातला एक वृद्ध माणूस भेटला, ज्याचं नाव होतं गंगाधर. दशरथने त्याला झाडाबद्दल विचारल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तुम्ही बाहेरचे आहात म्हणून सांगतो, इथल्या कोणालाही विचारलं असतं तर त्यांनी तुम्हाला वेड्यात काढलं असतं. गंगाधरने बोलायला सुरुवात केली. अनेक वर्षापूर्वी आमच्या गावात एक मुलगी होती, जिचं नाव होतं सरोजिनी. ती खूप शांत आणि भोळी होती, पण एक दसऱ्याच्या आधी ती अचानक विचित्र वागू लागली. ती नेहमी त्या झाडाजवळ जायची आणि एकटीच बडबड करायची. एक दिवस तिने गावातल्या सगळ्या लोकांना बोलावलं आणि सांगितलं, हे झाड दसऱ्यापूर्वी 21 जणांचा बळी घेईल. गंगाधर बोलता बोलता थांबला. त्याचा चेहरा भीतीने फिका पडला होता. सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं, पण मग एक एक करून लोक गायब होऊ लागले. काही दिवसांनी त्यांचे मृतदेह झाडाच्या आसपास सापडू लागले. सगळेजण विचित्र अवस्थेत मेले होते, जणू काहीतरी अदृश्य शक्तीने त्यांचा जीव घेतला होता. 20 बळी गेले होते आणि 21वा बळी मी असेन अशी भीती मला वाटत होती. दशरथने हे ऐकलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. पण एक अभ्यासक म्हणून त्याला हे खरं आहे की नाही याचा शोध घ्यायचा होता. त्याने गंगाधरला विचारलं, मग ते 21व्या बळीचं काय झालं आणि ते झाड कुठे आहे? गंगाधरने त्याला भीतीने पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, त्या झाडावर एका स्त्रीचं भूत राहतं असं लोक म्हणतात. ते झाड अजूनही तिथे आहे, पण तुम्हाला ते सहजासहजी दिसणार नाही, कारण ते झाड आता अस्तित्वहीन आहे, पण त्याची भीती अजूनही कायम आहे. लोकांनी ते झाड तोडून टाकलं आहे. दशरथला
धक्का बसला. जर झाड तोडलं असेल तर मग भीती कशाची? गंगाधरने सांगितलं की काही वर्षापूर्वी काही तरुणांनी मिळून ते झाड तोडून टाकलं. त्यांना वाटलं की असं केल्याने ती भीती कायमची निघून जाईल. पण त्यानंतरच्या काही महिन्यातच त्या झाडाच्या जागी एक नवीन झाड उगवलं, जे आधीच्या झाडासारखं दिसायला लागलं. आणि त्या तरुणांपैकी एकाचा मृत्यू झाला. दशरथला या गोष्टीवर विश्वास बसेना. झाड तोडल्यावर नवीन झाड उगवणं आणि मृत्यू होणं हे त्याला अतार्किक वाटलं. पण गंगाधरचे डोळे भीतीने भरलेले होते. तुम्ही शोधत असलेले झाड आता तिथे नाही आहे, पण त्याची जागा आता एका नव्या भयान झाडाने घेतली आहे. आणि रात्रीच्या वेळी कोणीतरी त्या झाडाभोवती फिरत असल्याचा आवाज येतो. जणू काहीतरी अदृश्य शक्ती अजूनही तिथे आहे, जी आपला पुढचा बळी शोधत आहे. दशरथने गंगाधरचे बोल ऐकले आणि त्याला थंडी वाजून आली. आता त्याला समजलं की इंटरनेटवर लोक हेच लिहित होते की ते झाड आता तिथे नाही, पण त्याची भीती अजूनही कायम आहे. दशरथने रात्री तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याला त्या गूढ गोष्टीचा छडा लावायचा होता. दशरथने गंगाधरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती त्याला खरी वाटली. रात्रीचे 11 वाजले होते. गावात भयान शांतता पसरली होती. दशरथने टॉर्च घेतली आणि त्या झाडाच्या दिशेने जायला निघाला. गंगाधरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. जाऊ नका साहेब, रात्रीच्या आत्म्याला जास्त शक्ती मिळते. पण दशरथने ऐकले नाही. त्याला सत्य शोधायचे होते. तो त्या झाडाच्या जागेवर पोचला. तिथे जुन्या झाडाचे काही अवशेष होते आणि त्याच्या बाजूलाच एक लहान सुकलेलं झाड उगवलं होतं. त्याने टॉर्चचा प्रकाश झाडावर टाकला आणि त्याच्या काळजात धस्य झालं. त्या झाडाच्या खोडावर मानवी चेहऱ्यासारखा आकार दिसत होते. दशरथने टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला फिरवला तेव्हा त्याला तिथे अनेक चपला, जुनी कपडे आणि काही हाडांचे तुकडे दिसले. अचानक त्याला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाज झाडाच्या दिशेने येत होता. दशरथ घाबरला, पण तो मागे हटला नाही. त्याने टॉर्च घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अचानक कोणाचा तरी स्पर्श जाणवला. दशरथने मागे वळून पाहिले. त्याला काहीच दिसले नाही. आवाजाचा पाठलाग करत तो झाडाच्या बाजूच्या शेतात गेला. तिथे मध्येच एक पोतं ठेवलेलं होतं आणि आवाज त्यातून येत होता. दशरथने थरथरच्या हाताने पोतं उघडलं आणि त्याला मोठा धक्का बसला. आत काहीच नव्हते, फक्त एक जुना फाटलेले साडीचे टोक होतं. त्याने टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फिरवला, पण त्याला काहीच दिसले नाही. तो घाबरून मागे वळला आणि त्याला एक भयानक दृश्य दिसले. एक स्त्री त्याच्या समोर उभी होती, जिचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला होता आणि तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं. ती हळूहळू दशरथकडे हात पुढे करू लागली. दशरथच्या अंगावर काटा आला. त्याला कळले की ही तीच सरोजिनी आहे, जिच्या मृत्यूची कथा गंगाधरने त्याला सांगितली होती. दशरथ प्रचंड घाबरला. त्याने टॉर्च खाली टाकली आणि तो जीव वाचवण्यासाठी धावू लागला. तो धावतच गावात परत आला आणि त्याने लगेचच स्टेशनकडे धाव घेतली. त्याला तो भयानक अनुभव कधीच विसरता आला नाही. दशरथने गावात कोणालाही सांगितले नाही की त्याने काय पाहिले, पण तो जेव्हा कधी मंगळाजोडीचा विचार करायचा तेव्हा त्याला फक्त ती विद्रूप स्त्री आणि तिचं भयानक रडणं आठवत होतं. या कथेचा शेवट हाच आहे की काही गोष्टींचा शोध घेणं धोकादायक ठरू शकतं, कारण काही रहस्य कधीच उलगडायला नको असतात. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.